आगारावर सन्माननीय बाबासाहेबजी बोरसाहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, सर्व श्रीगोंदा तालुक्यातील आणि परिसरातील सर्व रयत बंधू भगिनी, आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत झालेलंच आहे। आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। रयत शिक्षण संस्था स्थापन करताना कर्मवीर अण्णांनी जो विचार दिला त्या विचाराला अनुसरून आदरणीय दादा आणि आदरणीय बाबासाहेब या दोघांनीही श्रीगोंदा तालुका आणि परिसराला या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचा जो वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाला विशालतेकडे नेण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे। रयत शिक्षण संस्था स्थापन करताना आदरणीय अण्णांनी सांगितलं की रयत शिक्षण संस्थेची खरी संपत्ती कोण असेल तर रयत सेवक असतील। रयत सेवकांच्या जोरावरती ही रयत शिक्षण संस्था उभा राहिलेली आहे आणि त्याच अनुसरून या ठिकाणी आदरणीय बाबासाहेबांनी निश्चितपणानं रयत सेवकांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याचा जो काही सुरुवातीपासूनच रथ अंगीकारलं ते अगदी शेवटपर्यंत निश्चितपणानं बाबासाहेबांनी ते पेललेलं आहे आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये शाळा महाविद्यालय यांच्या मागे उभा राहणारे अनेक कार्यकर्ते समाजामध्ये आहेत, परंतु सेवकांच्या मागे उभा राहणारा कार्यकर्ता, सेवकांच्या मागे उभा राहणारं नेतृत्व जर कोण असेल तर ते आदरणीय बाबासाहेब आहेत।